नमस्कार. मी मोरेश्वर बडे. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. 28 डिसेंबर म्हणजे उद्या काँग्रेस 138 वर्षांची होते. स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने काँग्रेसने नागपुरात एक जंगी सभा ठेवली आहे. गांधी कुटुंबातील तिघे म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पुढची पिढी यायची आहे. हे तिघही नागपूरच्या सभेत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे ऐतिहासिकच घटना आहे. म्हणजे काँग्रेसची स्थापना जशी घटना आहे ऐतिहासिक आहे, तसंच हे नागपुरात सभा घेत आहेत. निमित्त आहे 2024च्या म्हणजे 4 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं. निवडणुकीची तयारी काय असेल नसेल ते असो नसो, परंतु निवडणुकीचं रणशिंग नागपुरात फुंकलं जात आहे. देशभरातील काँग्रेसचे नेते नागपुरात त्या निमित्ताने येत आहेत. काँग्रेस निवडणुकीच्या निमित्ताने काय होईना पण चार्ज होते. जे इंदिराजींचे दिवस आठवा, ती काँग्रेस आणि आजची काँग्रेस. म्हणजे काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. म्हणजे आता सोनिया गांधीची सभा आहे, राहुल बाबाची सभा आहे म्हणून झाडून सारे कार्यकर्ते गटबाजी वगैरे विसरून गर्दी जमवतील. 1,00,000, 2,00,000, 5,00,000ची सभा होईल, त्यात वाद नाही. पण हे गांधी कुटुंब एकदा विमानात बसलं की हे इकडे एकमेकांचे पाय ओढायला मोकळे. म्हणजे स्थापना दिवस आहे, साजरा झाला पाहिजे, पण त्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चिंतन केलं पाहिजे की काय चुकलं आणि काय दुरुस्त करायची गरज आहे. पण ते करायची कोणाची तयारी आहे? गेल्या शिबिरात जे ठरलं त्या चिंतन शिबिरातले ठराव अजूनही कपाटात बंद आहे. काय होत असे काँग्रेस? म्हणजे राहुल गांधींची सभा, सोनियाची सभा जंगी होईल, पण मग एक मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहे अध्यक्ष. मग राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी नागपूरचा आपला उमेदवार कोण काँग्रेसचा हे जाहीर करावं. सभेला जंगी गर्दी आहे, टाळ्या घेता सर्व होईल ते, पण नागपूरचा उमेदवार कोण काँग्रेसचा? नितीन गडकरींच्या विरोधात तुम्ही कोण उमेदवार देणार आहात? गेल्या 2 निवडणुकात तुम्ही गडकरींना हरवू शकले नाही. मध्यंतरी 5 वर्ष तुम्हाला होती, तुम्ही एकही कार्यकर्ता नेता एकही उमेदवार तयार केला नाही की जो गडकरीशी 2 हात करेल. त्यामुळे आता पुन्हा एखादा नाना पटोले वगैरे कुठून तरी आणावं लागेल भंडारा गोंदियात की भाऊ लढ, पडला तरी चालेल पण लढ. या सभेत कोणीतरी राहुल गांधींना विचारलं पाहिजे किंवा खरगेंना विचारलं पाहिजे, बस तुम्ही एवढी मोठी सभा नागपुरात करता, नागपूर हे संघाचं हेडक्वार्टर आहे, दीक्षाभूमी आहे, इथे बाजूलाच काँग्रेस, विनोबा गांधी, विनोबा भावे, महात्मा गांधी पवनारमध्ये, सेवाग्राममध्ये. तर जाताना किमान सभा केली तुम्ही, त्याचं काही वाटलं पाहिजे, सभा काही झालं पाहिजे करून काय उपयोग आहे? तुम्ही उमेदवार जाहीर करा की हा नितीन गडकरीच्या विरोधात आमचा उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे. तुमच्याकडे उमेदवारच नाही आणि वॉकओव्हर देण्याची तुमची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्या बलत्याला उभं करून देता, विचारा शहीद होतो. हीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे. काही अपवाद सोडले
तर काँग्रेसकडे मजबूत दबंग उमेदवारच नाही. मुंबईत 6 उमेदवार तुम्हाला द्यायचे आहेत. कोण आहे तुमच्याकडे माणसं? ते जुन्या कॅसेट तुम्ही आणून वाजवता. पुण्यात कुठं कोण आहे? संभाजीनगरमध्ये कोण आहे? काँग्रेसकडे उमेदवार नाही. उमेदवार तयार करण्याचे कोणाचे प्रयत्न नाहीत. म्हणजे आता सोनिया गांधी आहेत म्हणून एवढी मोठी लाखाची सभा होते, पण किमान 25,000ची सभा तरी घेईल असा नेता आज काँग्रेसमध्ये आहे का कोणी? महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या पातळीवर बोलू आपण, महाराष्ट्रातून नेता आहे का जो 25,000ची गर्दी जमवेल? एकेकाळी नेत्यांना ऐकायला काँग्रेसच्या गर्दी व्हायची. गेवावारी 77 मध्ये पारशी माणूस, पारशी तरुण, त्या समाजाची किती मत असतील, पण निवडून आले गेवावारी. पण गेवावारींचं आपण काय केलं आज? म्हणजे त्यावेळेला काँग्रेस ही कार्यकर्त्यांची फॅक्टरी होती. या फॅक्टरीतून कार्यकर्ते तयार होत. आता ती फॅक्टरीच बंद पाडली आपण. त्यामुळे फॅक्टरी कार्यकर्ते तयार होतच नाही, नेतेच बाहेर पडतात. एकदम नेते आणि भावी म्हणून त्यांचे जाहिरातबाजी, बॅनरबाजी सुरू होते. 70-80 ची काँग्रेस संपली आहे. काँग्रेस म्हणजे केवळ काय राजकारण नव्हतं. काँग्रेस म्हणजे सेवा, त्याग, समर्पण, हे असे 4-5 भाव, सेवाभाव एकत्र येऊन सेवादल होतं तेव्हा. आज सेवादल कुठे आहे? मेवादल झालं आहे सर्व. लोकांपासून काँग्रेस दूर गेली आणि तिथेच मतीने मार खाल्ला. गेल्या 2 निवडणुकात काँग्रेस उठू शकली नाही. आता ही तिसरी टर्म आहे. राहुल गांधी चालू शकले नाहीत, सोनियाजी चालू शकल्या नाहीत. आता तुम्ही एकनाथ मल्लिकार्जुन खरगेंना आणलंय, ते कितपत चालतील? त्यामुळे ना सिंहासन मोदींसाठी सज्ज आहे असं दिसत आहे. मोदी नाही तर कोण? म्हणजे सांगा ना तुम्ही. तुमच्याकडे उमेदवारच नाही. तुमच्याकडे लोकसभेला लढायला उमेदवार नाही. तुमच्याकडे पंतप्रधानाचा चेहरा नाही. तुम्ही म्हणता निवडणूक होऊन जाऊ द्या, नंतर पाहू आपण. अरे लग्न करायचं आहे तर नवरदेव पाहिजे ना कोणी, की नवरदेव नंतर पाहू आपण, आधी लग्न उरकून घ्या. अशातला प्रकार हा सुरू आहे. पंतप्रधानाचा चेहरा नाही. अजून तुमचं जागा वाटत नाही. 4 महिने निवडणूक आहे. मोदींनी लवकरच मोदी 150 उमेदवारांची यादी जाहीर करतायत. तुमच्याकडे अजून जागा वाटतच नाही, समन्वयक नाही, पंतप्रधानाचा चेहरा नाही. प्रकाश आंबेडकरांजवळ घ्यायचं की दूर ठेवायचं हेही तुम्ही अजून ठरवू शकत नाही. तुम्ही करता काय आहात? केवळ सभा हे उत्तर नाही आजच्या राजकीय समीकरणाचं. काँग्रेस कुठे मार खाते हे प्रत्येकाला कळते, पण वळत नाही. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.